कृष्णाच्या अरे बापले, ती मला विचारते कृष्णाच्या खांद्यावर मी डोकं ठेवू का? नाही, ते गेले बाहेर. आहो म्हटलं आता ही येईपर्यंत. आता आम्ही आलो आहे घोरपडे काकूंकडे आणि अन्वितला कृष्ण बनवता येत्या. हे बघा कृष्ण तयार झाला आहे. अजिबात ऐकत नाहीये तो नुसतं. तुला दुसरं देते. हे बघा असं धर. कृष्ण नुसता आजीला पळवत होते बघा. खाऊ देते, खाऊ देते, खाऊ काय देऊ? आता तयार झाली यायची. फोटोच नाही काढू देते. त्याला चॉकलेट दिलं तरी सुद्धा फोटो नाही काढू देते. हे सांगत आणि ती जर आता बघा. तो बघा ना. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे नाशिकचे गोसावी या यूट्यूब चॅनलवर. तर आता आम्ही चाललो आहे दादूचं फोटोशूट करायला आणि माझ्या नणंद पण लागतात, त्या माझ्या फ्रेंड पण आहे, मोस्टली बहीण पण आहे. तर मी त्यांच्याकडे चालली आहे, दीपाताईंकडे चालले आहे आणि त्यांची मुलगी पृथा, त्या दोघांचा श्रीकृष्ण आणि राधाचं फोटोशूट करणार आहे आम्ही. तर आता आम्ही तिकडे चाललो आहे आणि आई पप्पा काव्या आणि हे गेले आहे बाहेर. त्यांना जायचं होतं बाहेर गावी, कोणा 10वा आहे तिकडे गेले आहे ते. तर मग आम्ही दोघं आता दीपाताईकडे चाललोय. चला तर मग आपण बघूया यांचा फोटोशूट कसं होतं ते. चला. म्हटलं आता ही येईपर्यंत. आता आम्ही आलो आहे घोरपडे काकूंकडे आणि अन्वितला कृष्ण बनवता येत्या आणि इकडे राधाची तयारी चालू आहे. ही पृथा आहे. पृथा, तुझं नाव सांग. चल. काय तुझं नाव? नाव काय तुझं? आणि या दीपाताई. हॅलो. रडत नाही ना ग? नाही नाही, अजिबात नाही रडणार तो. पिवळा शर्ट घालला. कुठे आहे का तू? आणलाय मग पिवळा शर्ट घाल. नाही तर आपण होतोच ना तयारी. ही बघा राधा तयार झाली आहे इकडे आणि इकडे कृष्ण तयार झाला आहे. त्याला नको हात लावू पिल्लू. हे बघा धोती बांधली आहे आणि ही राधा. 2 मिनिट दीपा, माझ्याकडची लेस. काय म्हणते पिल्लू तू? काय करायचं? कुठे डोकं ठेवायचे तुला? कृष्णाच्या. अरे बापले, ती मला विचारते कृष्णाच्या खांद्यावर मी डोकं ठेवू का? नाही, ते गेले बाहेर. आहो अन्वितला गंध लावायचे होते, त्यामुळे दीपाताईंनी त्याला मांडीवर घेऊन गंध लावत होते. तो जर माझ्याजवळ असता तर खूप नाटकं केला असता. त्यामुळे दीपाताई बोलल्या की मीच लावून देते, राहू दे. आणि मेन म्हणजे राधा पण खूप छान दिसत होती आणि अन्वित पण खूप छान दिसत होता. दोघांची जोडी खूप छान दिसत होती. अन्वित आणि राधा म्हणजे पृथा, राधाचं नाव पृथा आहे, खूप छान दिसत होते. मम्मी ते वाईट दे आणि तिथे गाडी आहे. हो का? बघू. हलायचं नाही. कृष्णाकर नाही लावायचं अजून, त्याला शेला द्यायचा त्याच्याकडे. इकडे दे थोडीशी. दिले ना. नो शेला अजून पाहिजे तिकडे. बस बर, नो शेला. हे बघा कृष्ण तयार झाला आहे. अजिबात ऐकत नाहीये तो नुसतं. तुला दुसरं देते. हे बघा असं धर.
आपण लावतो थोडी थोडी. राधा बघा, हे बघा राधा. छोट्या पोरांना करणं म्हणजे काय हे नाही, त्यांच्या मागेच तसं पळावं लागतं. ही राधा दिसेल फोटो नाही मला वाटतं. राधा तयार झाली फायनली. हे पहा. अगं तुला पाणी देऊ, पाणी देऊ. स्माइल कर ना राधा. लिपस्टिक पुसते, लिपस्टिक मुळे त्याची पुसली जाईल नाही. आणि कृष्णाला खायचं वेड लागलेलं आहे. इकडे बघा, पाणी पी, काय पण कामाला लावलाय आजीला. तुला पण देऊ. कृष्ण नुसता आजीला पळवतो ते बघा. खाऊ देते, खाऊ देते, खाऊ काय देऊ. आता तयार झाली यांची दोघांची. जाऊ दे. फोटो काढायला नाहीच म्हणतोय तो. चॉकी खायचंय ना तुला? चॉकलेट खायचंय ना? चॉकलेट चॉकलेट नाही टाक हातातून घेऊन टाक. खा एक घास माझ्या हातात दे. चला ऑलमोस्ट तयारी झाली आहे. हे बघा, कृष्ण तयार झाला, तिकडे राधा पण तयार झाली आहे. खरं तर अन्वितला खूप झोप आली होती, त्याला भूक लागली होती, त्यामुळे त्याने दूध प्यायला मागितले. आता तो पुढे फोटोशूट काढू देतो का नाही काय माहिती नाही. खूप त्रास दिला. आपली लिपस्टिक गेली सगळी पुसून. हा व्हिडिओच काढू देत नाही, फोटो नाही काढू देत. हे बघा, सगळं काढून टाकतो. आगाऊपणा करतो नुसता. हा फोटो काढू देणार आहे काय नाही. अन्वित व्हिडिओज काढू देत नाही आणि राधा रडती. कृष्णाने राधाला मारलं, राधा रडत बसली. आता आली आली ग कॅडबरी आली. वा 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 वा. कृष्णा काय फोटो काढू देत नाही हा पोरगा. हे बघा, नुसता आगाऊ आलाय. हिला पण रडून दिला. रडायचं नाही दिलं ना तुम्हाला दोघांना. अन्वितने शेवटी फोटोशूट करूच नाही दिले, कारण की त्याला झोप आलेली होती. 11:30 ते 11:45 दरम्यान तो झोपून जातो आणि त्याची झोपेची वेळ झाली की दुसरं काहीच काम करत नाही तो. आणि त्याला म्हणजे झोप सुधरत नाही, त्यामुळे तो फोटोशूट करू नाही दिले. कसे बसे दीपाताईंनी 2-3 व्हिडिओ काढून घेतले आहे. फोटो तर काही काढायला भेटले नाही, पण ठीक आहे, चला 2-3 व्हिडिओ तरी काढायला भेटले. फोटोच नाही काढू देते, त्याला चॉकलेट दिलं तरी सुद्धा फोटो नाही काढू देते. हे आणि तुम्ही राधा बघा. अशा प्रकारे आमचं फोटोशूट झालं आणि आई पप्पा आल्यानंतर भाजीपाला आणायला गेले होते, कारण की यांनी नवनाथ पोथी सुरू केली आहे, तर त्यासाठी भाजीपाला लागणार होता. उद्यापन आता मंगळवारी करणार आहे आम्ही, तर त्याची तयारी करून घेतो आहे आम्ही, कारण की त्या दिवशी वेळ भेटणार नाही. त्यामुळे आईंची आणि माझी ड्युटी ॲडजस्ट होत नाही आहे, त्यामुळे आम्ही अगोदरच तयारी करून घेत आहे. तर भाजीपाला आणायला गेले होते आणि त्याच्यानंतर मग घरी आले. अन्वित आणि काव्या डान्स करत होते आणि अन्वित तिला म्हणत होता सारखा की माझ्यासोबत डान्स कर, त्यामुळे काव्याला तो डान्स करायला लावत होता. अन्वितला डान्सची खूप आवड आहे. तो डान्स करायचं म्हणलं की पटकन उठून जातो, फोन घेतो, गाणं लावायला सांगतो आणि डान्स करतो. अशा प्रकारे आम्ही हा व्लॉग इथंच थांबवत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच तुमचे भरभरून प्रेम मिळू द्या. असेच आमच्या सोबत राहा. धन्यवाद.